आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मोहोळ तालुक्यात पर्यावरणाचा घातक खेळ आणि शेतकऱ्यांवर अन्याय। जकराया कारखान्याचे रसायनयुक्त पाणी माळावर, वजन काट्यावरही गंभीर आरोप। मोहोळ तालुक्यातील वटवट येथील जकराया कारखान्यावर शेतकरी आणि नागरिकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। कारखान्यातून बिनापरवाना टँकरद्वारे रसायन मिश्रित तीव्र दुर्गंधीयुक्त पाणी खुलेआम सोडले जात असल्याने संपूर्ण परिसरात पर्यावरणीय संकट निर्माण झाले आहे। हे दूषित पाणी कोरवले, कामती, कुरुल, परमेश्वर, पिंपरी, वाघोली, बेगमपूर, जामगाव, वटवटे, सवाळे आणि विजगाव या गावांच्या माळरानावर, गायरान जमिनींवर तसेच वर्ग 2 च्या जमिनीवर टाकण्यात आल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांनी केला आहे। त्यामुळे माती, पाणी आणि हवामान पूर्णपणे दूषित होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। या माळावर चरणारी जनावरे रसायनयुक्त पाणी पित असल्याने आणि दूषित गवत खात असल्याने आजारी पडत आहेत। काही ठिकाणी जनावरांच्या मृत्यूचीही भीती व्यक्त केली जात आहे। हरण, कावळे, टिटवी यांसारखे वन्यजीव आणि पक्षीही बाधित होत असल्याचे चित्र आहे। नैसर्गिक आपत्तींमुळे शेती आधीच उद्ध्वस्त असताना आता माळावरील एकमेव आधारही नष्ट झाल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत। जनावरांना चारा नाही, पाणी विषारी झाले, आता जनावरांना खाटीकडे द्यायचे का, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। या संपूर्ण प्रकरणात भारतीय वन कायदा 1927, वन संरक्षण कायदा 1980, वन्यजीव संरक्षण कायदा 1972, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि जैवविविधता कायदा 2002 यांचे सरळ उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकरणात पुणे व सोलापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर लाखो रुपयांची लाच घेऊन कारवाई टाळल्याचा गंभीर आरोप शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी केला आहे। ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आणि वन विभाग यंत्रणा डोळे असूनही डोळ्याला पट्टी बांधून बसल्याचे चित्र असल्याचा आरोप होत आहे। दरम्यान जकराया कारखान्यावर ऊस कटाईच्या हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचाही आरोप समोर आला आहे। शेतातील ऊसाचे वजन आणि कारखान्याच्या वजन काट्यावर दाखवले जाणारे वजन यात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात येत आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही कारखाना प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। वजनमाप विभागाने तातडीने चौकशी करावी अशी जोरदार मागणी शेतकरी करत आहेत। प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पारवे आणि महेंद्र शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे।